Children, today I have come up with the topic of Marathi grammar. म्हणजेच मराठीमध्ये ग्रॅमरला काय म्हणतात, what we call grammar in Marathi, it is known as व्याकरण. Okay, so I am here with the first topic, that is naam, or we can say noun. Noun is in English, but in Marathi nouns are known as naam. So let's move ahead and see. पुढे जाऊया, चित्र बघूया, चित्र ओळखूया आणि मग तुम्हाला समजेल नाम म्हणजे कशाला म्हणतात. आता बघा, यामध्ये या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. यू कॅन कॉल इट ॲज मदर और आई. काय दिसत आहे? आई दिसत आहे, किंवा आपण स्त्री असं सुद्धा म्हणू शकतो, वुमन. या चित्रामध्ये काय दिसत आहे? बाबा, किंवा आपण पुरुष असंही म्हणू शकतो, पुरुष. पण बाबाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फादर. आणि मराठीमध्ये बाबाला दुसरा शब्द कोणता आहे? वडील. हे आहे ब्रदर अँड सिस्टर. म्हणजेच काय? ब्रदर म्हणजे भाऊ आणि सिस्टर म्हणजे बहीण. बरं, इथे या चित्रामध्ये तुम्हाला छान छान झाडे दिसत आहेत ना. यू कॅन सी ब्युटिफुल ट्रीज. सो इन मराठी ट्रीज आर नोन ॲज झाड. ट्री इज नोन ॲज झाड, बट इफ इट इज इन प्लुरल फॉर्म, झाडे, झाडे, झाडे. ओके, सो अनदर नेम फॉर ट्रीज इन मराठी, वृक्ष. तर तुम्हाला काय दिसत आहे इथे? झाड किंवा वृक्ष. बरं, हे तर सगळ्यांचंच आवडतं आहे. हे कोणतं फळ आहे? इट्स अ फ्रूट. नाव काय त्याचं? नाव आहे ना याला. फळांना नाव आहे. काय आहे त्याचं नाव? आंबा. बरोबर. बरं, आता ही जी पानं आहे, दिसते तुम्हाला एक पान आहे. इंग्रजीमध्ये व्हॉट यू कॉल? लीफ. बट इन मराठी इट इज नोन ॲज पान. आणि प्लुरल फॉर्ममध्ये पाने, लीव्स. पुढे जाऊया. दिस इज अ फ्लावर. फ्लावर मराठीमध्ये काय बोलतात? फूल. फुलाचे नाव काय आहे? नाव काय आहे? गुलाब. बरोबर. तशी वेगवेगळी फुलं आहेत. तुम्हाला माहिती आहे का त्या सगळ्यांची नावं? जाई, जुई, जास्वंद, अशी नावं आहेत फुलांना. आता काय दिसतंय तुम्हाला? बरोबर, खूप आवडतं ना कोणाकोणाला घरी ठेवायला? कुत्रा. पण कुत्रा म्हणजे काय? कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? याची जात कोणती? कुत्रा म्हणजे प्राणी, ॲनिमल. इट कम्स इन द कॅटेगरी ऑफ ॲनिमल, प्राणी, कुत्रा. आता हे पण जो आहे तो पण एक ॲनिमल आहे, एक प्राणी आहे. नाव काय आहे? काय बोलतो आपण याला? या प्राण्याचं नाव काय? हत्ती. ओके, लेट मी टेल यू वन थिंग. देयर इज अ डिफरन्स बिटवीन द प्रोनाउन्सिएशन इन मराठी अँड हिंदी. इन मराठी इट इज नोन ॲज हत्ती. इन हिंदी इट इज हाथी. ओके, सो रिमेंबर दिस डिफरन्स अँड रीड प्रॉपरली. तर आपण काय पाहिलं आता? प्राणी पाहिलेत ना. बरं, आता हे आहे पक्षी. पक्षाचे नाव काय आहे? चिमणी. बरोबर, स्पॅरो. हा कोणता पक्षी? नाव काय आहे? पोपट. बरं, इथे काय दिसतंय तुम्हाला? रिव्हर. रिव्हर मीन्स नदी. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? नदी, सरिता किंवा सरितासुद्धा बोलतात. डोंगर. डोंगर, यू नो, डोंगर मीन्स वॉट? माउंटेन्स, पर्वत. म्हणून इथे या माउंटेन्सचं नाव किंवा काय आहे, यांना काय म्हणतात? डोंगर. नाव काय आहे? डोंगर.
कोणता डोंगर आहे तो नाही माहिती, पण नाव आपण सगळ्यात काय बोलतो, डोंगर. तसंच इथे तुम्हाला आकाशामध्ये काय दिसतात? येस, व्हॉट कॅन यू सी इन द स्काय? क्लाउड्स. बट क्लाउड्स इन मराठी आर कॉल्ड ढग. नाव काय आहे? ढग. करेक्ट. What you saw in all the pictures are the names. Now, so all these names are nothing but nouns. These are known as नाम. नाव म्हणजेच नाम. तुझं नाव काय आहे? तुझं नाव, सपोज आता कोणाचं नाव असेल, काहीही असेल, तुमचं पण नाव असेल, तुमचं जे नाव आहे ते व्याकरणामध्ये काय बोलतात त्याला? नाम. भावाचं नाव असेल, बहिणीचं नाव असेल, आईचं नाव, वडिलांचं नाव, सगळ्यांना काय म्हणतात? नाम. आता बघा पुढे जाऊया. वरील चित्रातील, म्हणजे जी पण चित्र आपण पाहिली त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पाहिलं? व्हॉट डिड यू सी इन ऑल दोज पिक्चर्स? यू सॉ सम थिंग्स म्हणजे वस्तू. यू सॉ सम ॲनिमल्स म्हणजे प्राणी. यू ऑल्सो सॉ पक्षी म्हणजे बर्ड्स. अँड यू ऑल्सो सॉ ह्युमन बीइंग्स, पीपल म्हणजेच माणसे. तर वरील चित्रातील वस्तू, प्राणी, पक्षी व माणसे त्यांना काय आहे? नाव आहे. ओके, दे हॅव नेम्स. अँड यू फ्रिक्वेंटली सी ऑल दीज थिंग्स, ऑल दीज पीपल ऑर ॲनिमल्स ऑर बर्ड्स. फ्रिक्वेंटली म्हणजे काय? तुम्ही नेहमी पाहता. आपण नेहमी पाहतो हे सगळं. म्हणजेच या प्रत्येक वस्तूला, वस्तू मीन्स थिंग्स, प्राण्याला म्हणजे ॲनिमल्स किंवा पक्षाला म्हणजे बर्ड्स, माणसाला नाव आहे. काय आहे? नाव आहे. नाव म्हणजेच नाम. म्हणून त्या एका शब्दाला काय म्हणतात? नाम. या नावाला नाम असे म्हणतात. ओके, नाउ यू नो देर आर सम थिंग्स विच यू कॅनॉट सी, विच there are some things which you can see. So the things which you can see are visible things. The things which you cannot see are non-visible things. Okay, but in Marathi what it is called? Visible things you can see दिसणाऱ्या, non-visible न दिसणाऱ्या. म्हणजेच काय? काही वस्तू ज्या आहेत त्या दिसतात, काही दिसत नाही. दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या. ओके, now what are living things in Marathi called? सजीव, लिव्हिंग, सजीव. निर्जीव, नॉन लिव्हिंग. खऱ्या म्हणजेच फॅक्ट किंवा द ट्रूथ, वी कॅन से ट्रू थिंग्स, वी कॅन से नॅचरल थिंग्स. ओके, काल्पनिक मीन्स इमॅजिनरी. ओके, आय एम गिविंग यू द मीनिंग ऑफ दीज इन इंग्लिश ऑल्सो सो दॅट यू अंडरस्टँड बेटर. दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वस्तूच्या गुणधर्माला, द क्वालिटी ऑफ दॅट थिंग, जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात. देर आर सम एक्झाम्पल्स गिवन ओव्हर हिअर. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. जसे मुंबई. मुंबई इज अ नेम ऑफ अ प्लेस. ते कशाचं नाव आहे? मुंबई नाव आहे, पण कशाचे आहे? ते एका जागेचे नाव आहे, स्थान. पृथ्वी. पृथ्वी पण हे आपल्या प्लॅनेटचे नाव आहे, म्हणजे अर्थ. अर्थ इज अ प्लॅनेट. ओके, पृथ्वी इज अ नेम गिवन टू अ प्लॅनेट. म्हणजेच मुंबई, पृथ्वी. तसंच स्वर्ग. आता स्वर्ग जो आहे, स्वर्ग मीन्स हेवन, ते काल्पनिक आहे, इमॅजिनरी. करेक्ट. हवा दिसते का तुम्हाला? नाही दिसत. इट इज इनविजिबल, म्हणजे न दिसणारी वस्तू आहे ही. सुंदरता. सुंदरता मीन्स अ क्वालिटी ऑफ अ पर्सन. मन, अगेन इट इज विदिन, यू कॅनॉट सी, म्हणजे न दिसणारी वस्तू. इन ऑल व्हॉट डिड यू सी ओव्हर हिअर? मुंबई, पृथ्वी, स्वर्ग, हवा, सुंदरता, मन ही सगळी नामे आहेत. ओके, नाव लेट्स डू सम एक्सरसाइज. इफ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट डू यू मीन बाय नाउन्स. मराठीमध्ये तुम्हाला जर समजलं असेल नाम म्हणजे काय, तर आपण आता त्याच्या पुढचं जे आहे ते करूया, सोडवूया.
तर इथे पहिलं तुम्हाला काय आहे, कंसातील सजीव व निर्जीव वस्तूंची नावे वेगळी करून लिहा. सजीव व निर्जीव म्हणजे यू हॅव टू क्लासिफाय द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग्स विच आर देअर गिवन इन द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्स मीन्स कंसातील. ओके, सो ब्रॅकेट्स इंटू 2 groups you have to divide it. सजीव अँड निर्जीव 2 groups you have to make. तर इथे ब्रॅकेट्समध्ये दिले बघा, जिराफ, पुस्तक, मासा, मुलगा, हिमालय, वही, मुंगी, घरटे, दगड आणि गाय. ठीक आहे, चला बघूया सजीव वस्तूंची नावे कोणती बघा. जिराफ का, इट्स अन ॲनिमल म्हणजेच प्राणी आहे. मासा, अगेन फिश, अगेन अन ॲनिमल. मुलगा, मुलगा काय आहे, नाव आहे कोणाचं, ह्युमन बीइंग, व्यक्तीचं नाव आहे. मुंगी, मुंगी मीन्स अँट. आणि गाय, गाय म्हणजे काऊ. तर मुंगी, गाय, मुलगा, मासा, जिराफ, दीज आर ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके, म्हणजेच द कॅटेगरी काय येणार यांची, सजीव वस्तूंची नावे, लिव्हिंग थिंग्स, नेम ऑफ द लिव्हिंग थिंग्स. ही नामे काय आहे, सजीव वस्तू आहेत आहे सगळ्या. चला पुढे जाऊया. निर्जीव वस्तू, फ्रॉम द ब्रॅकेट्स यू हॅव टू चूज विच आर द नॉन लिव्हिंग थिंग्स अँड दे आर ऑल्सो नोन ॲज नाउन्स. म्हणजे नाम पण आहे पण ते निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग. जसे पुस्तक आहे, हिमालय, वही, घरटे आणि दगड. पुस्तक म्हणजे बुक, हिमालय नेम ऑफ अ माउंटेन. ओके, वही इज अ क्लासवर्क इन विच यू राईट युअर नोट्स. घरटे नेस्ट. आणि दगड म्हणजे काय, स्टोन. और छोटे छोटे दगडं असतील तर त्याला म्हणतात पेबल्स. बरं, आता हे तुम्ही करायचं, तुम्हाला लक्षात येईल का बघा. याच्यामध्ये तुम्हाला काय क्लासिफाय करायचं आहे, व्हॉट यू हॅव टू डिवाइड इंटू खऱ्या किंवा काल्पनिक. खऱ्या मीन्स द थिंग्स यू कॅन सी नॅचरल अँड काल्पनिक मीन्स इमॅजिनरी. तर चला बघूया कंसात काय काय दिलं आहे ते बघा. पेन्सिल, स्वर्ग, घोडा, झाड, परी, राक्षस, बाळ, सुवर्ण मृग. मृग म्हणजे डिअर. ओके, तर आता बघूया खऱ्या वस्तूंची नावे सांगा. व्हॉट यू कॅन सी इट्स देअर नॅचरली प्रेझेंट वी कॅन से. घोडा, झाड, बाळ आणि सुवर्णमृग. आणि काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी कोणते कोणते. खऱ्या वस्तूची नावं अजून कोणती सांगा. पेन्सिल पण आहे ना खऱ्या वस्तूंची नावं, मग पेन्सिल पण येणार. ठीक आहे, मग काल्पनिक काय आहे जे आपल्याला दिसत नाही. स्वर्ग, परी आणि राक्षस. बरं, इथे जे मी लाल अक्षरात दिलं आहे ते सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं की खऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत. पेन्सिल आहे, घोडा आहे, झाड आहे आणि बाळ आहे. आणि काल्पनिक कोणत्या कोणत्या आहेत. स्वर्ग, परी, राक्षस आणि सुवर्णमृग. मृग मीन्स डिअर, बट देर इज नो गोल्डन डिअर, इट इज इमॅजिनरी. ओके, तर तुम्हाला दिसलं, हे समजलं आता. आता पुढे जाऊया. दिस यू हॅव टू डू. बरं, पुढील वाक्यातील नामे ओळखून लिहा. यू हॅव टू आयडेंटिफाय द नाउन्स अँड राईट. पहिलं वाक्य, बाबांचा सदरा उसवला. सांगा बरं याच्यामध्ये नाम कोणते आहे. नाम, बरोबर, बाबांचा. सदरा, आता सदरा म्हणजे काय, द अटायर ही इज वेअरिंग, द कॉस्ट्यूम ही इज वेअरिंग, और यू कॅन से द शर्ट व्हॉट ही इज वेअरिंग. ओके, त्याला म्हणतात सदरा, द टॉप शर्ट. ओके, बाबांचा सदरा उसवला. उसवला मीन्स गॉट अनस्टिच्ड. मग इथे दोन नामे सांगा, बाबांचा आणि सदरा. तसंच दुसरं वाक्य, समोरून गाय व बैल आले. आता तुम्ही ओळखा बरं याच्यात नाम कोणते. बरोबर, गाय, बैल. बरं, तिसरं वाक्य, सरिता वर्गात आली. कोण आली वर्गात, सरिता. सरिता कुठे आली, वर्गात. बरं सांगा बरं नाव किंवा नामे सांगा याच्यातली, ओळखा. सरिता
आणि दुसरं नाम वर्गात. बरोबर. वर्गात म्हणजे काय? शी केम इन टू द क्लास. हू केम इन टू द क्लास? सरिता. ओके, नेक्स्ट नंबर 4. क्रमांक 4. पाकिटात पैसे नव्हते. पाकिटात म्हणजे इन द वॉलेट देअर वॉज नो मनी. पाकिटात पैसे नव्हते. पाकिटात म्हणजे काय असणार आहे आता? पाकिटात म्हणजे मी वॉलेट बोलले म्हणजे ते काय आहे? नाम. आणि पैसे मनी म्हणजे ते पण आहे नाम. बरं, पुढचं वाक्य. मुले बागेत खेळत होती. कोण खेळत होती? मुले खेळत होती. कुठे खेळत होती? बागेत खेळत होती. मग नाम सांगा. बरोबर, मुले आणि बागेत. बरोबर. आता पुढचं. नामे ओळखून लिहा. यू हॅव टू आयडेंटिफाय द नाउन्स फ्रॉम अँड राईट बिलो. यू जस्ट हॅव टू आयडेंटिफाय. चला बरं, कोण ओळखणार पाहू. चला बघा आणि सांगा मला, येतं का तुम्हाला? बघा, शब्द काय काय दिले आहेत. एकदम, शरद, पूर्वी, पळाला, वाघ, सापडतो, अंगण, नित्य, आंबा. बरं, हे मी नाही सांगणार, हे तुम्हाला करायचं आहे. यातले नामे शोधायची आणि ती लिहायची. आणि जर जमत असेल तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये पण टाईप करून पाठवायची की याच्यामध्ये नामे कोणती आहेत. म्हणजे मला समजेल की तुम्हाला हा धडा समजला. थँक्यू.